इथं गेल्या 23 वर्षांपासून लोकपारंपरिक कला महोत्सव आणि कलावंत शाहिरी जलसा सोहळ्याचं आयोजन केलं जातं। त्रिरत्न कुमार भवरे यांच्याकडून हे आयोजन केलं जातं। यावर्षी देखील कलावंत शाहिरी जलसा सोहळ्यात मराठवाड्यातील कलावंतांनी हजेरी लावली होती। आपापली कला देखील सादर केली। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर उपस्थित होते। या प्रसंगी सुभाष राठोड, गजानन सूर्यवंशी आदी मान्यवर आणि कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी सोपान पिलवाड यांनी। गेल्या 23 वर्षापासून त्रिरत्न कुमार भवरे हे लोक पारंपरिक कला महोत्सवाचं आयोजन करतात। या ठिकाणी आज मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यातील कलावंत मोठ्या संख्येने या मेळाव्याला उपस्थित होते। आपल्यासोबत त्रिरत्न कुमार भवरे आहेत। काय सांगाल साहेब, आज आपण आज समर्थ गुरुवारी MP भवरे कामालकर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नांदेड, बहुजन टायगर फोर्स सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य व पारंपरिक शाहीर लोककला संवर्धन मंडळ यांच्या वतीने आज लोक पारंपरिक कला महोत्सव व शाहिरी जलशाचे पोटा बुजुर्ग येथे दिनांक 9 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे। आणि या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातीलच नव्हे तर मराठवाड्यातील असंख्य असे लोक कलावंत या ठिकाणी उपस्थित झाले। सांगायचे तात्पर्य एवढंच की आज नांदेड जिल्ह्यातील कलावंत हे 3 वर्षापासून मानधनापासून वंचित आहेत। त्याचं कारण म्हणजे असं की नामदार अतुलजी साळे साहेब यांनी आपल्या नांदेड जिल्ह्याची राजश्री शाहू महाराज मानधन निवड समिती हे त्यांनी गठीत केली नसल्यामुळे आपल्या वयोवर्ग कलावंताची 2 वर्षापासून दिवाळी ही अंधारात गेली आहे। असो सांगायचं तात्पर्य म्हणजे की या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून हादगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माजी आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर साहेब हे या ठिकाणी आले आणि या सर्व कलावंतांना त्यांनी मार्गदर्शन केलं आणि सर्व तमाम माझ्या मराठवाड्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व पारंपरिक कलावंतांनी या ठिकाणी हजेरी लावली आणि हा कला महोत्सव हा जो आहे या कला महोत्सवाचे स्वागताध्यक्ष माझे मित्र कैलासजी माने बालाजी धन्यवाद देत त्रिरत्न कुमार भवरे, कारण गेल्या अनेक वर्षापासून कलावंतांना न्याय देण्यासाठी त्यांचा हा संघर्ष सुरू आहे। यानंतर देखील हिमायतनगरच्या मराठवाड्यातील कलावंतांना न्याय देण्यासाठी ते संघर्ष करत असतील हे सांगितलं। धन्यवाद।